नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रामध्ये हवामानशास्त्र 2 या भूगोलाच्या पेपरचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्र या अगोदरच्या तासामध्ये मी तुम्हाला या सत्रामध्ये असणाऱ्या हवामानशास्त्र या पेपरचा अभ्यासक्रम कसा आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या अभ्यासक्रम या दिशादर्शकानुसारच आपल्याला पुढे जायचं आहे. या हवामानशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मित्र या हवामानशास्त्र 2 या पेपरचा अभ्यास करत असताना आपल्याला पहिलं प्रकरण या ठिकाणी आहे ते म्हणजे वायुराशी व आघाडी किंवा फलक असं आपण त्याला म्हटलेलं आहे. आता वायुराशी किंवा आघाडी आणि फलक यांचा जर विचार या ठिकाणी केला गेला तर वायुराशीला या आधुनिक युगामध्ये हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना या अलीकडच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये व या वायुराशीच्या हालचालींना अतिशय महत्त्व प्राप्त झाले. आपण पाहतोय की भूपृष्ठावरील तापमान व दाब यांच्या समान वितरणामुळे या ठिकाणी वारे होतात. आपण मागे बघितलं होतं मागच्या तासामध्ये की वाऱ्याचं वहन होत असताना 2 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. अ आणि ब ठिकाणाचा जर आपण विचार केला, हे अ एक ठिकाण आहे आणि दुसरं आहे ब हे ठिकाण आहे. या ठिकाणी तापमान आणि दाब आणि याही ठिकाणच्या तापमान आणि दाब या 2 बाबी या ठिकाणी महत्त्वाच्या. मित्र या ठिकाणी तापमान अधिक असेल आणि दाब कमी असेल आणि दुसऱ्या ठिकाणावर ब या ठिकाणी तापमान कमी आहे आणि दाब अधिक आहे. अशा वेळेस ब या ठिकाणाकडून अ या ठिकाणी हवेची हालचाल सुरू होते. हवेचं वहन सुरू होतं आणि मग हवेचं हे जे वहन आहे याला आपण वारे असं म्हणतो. म्हणून अशा पद्धतीने वारे वाहू लागलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की तापमान आणि दाब यांच्यात जो काही फरक असतो त्या फरकावरून हवेचं संचलन या ठिकाणी सुरू होतं आणि हवेच्या संचलनालाच आपण या ठिकाणी वारे असं म्हणत असतो. आणि मग वाऱ्याच्या माध्यमातून होतं काय की तापमान आणि दाब यांच्यामध्ये समानता घडवून आणण्याचं काम ते करत असतात. वारे काय करतात की या ठिकाणी कमी असलेलं तापमान किंवा या ठिकाणी कमी असलेला दाब हा दोन्ही एकत्र करण्याचे काम हे वारे या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून आपण पाहतोय की अशा प्रकारचं प्रक्रिया अशा प्रकारची घटना या वातावरणामध्ये घडताना आपल्याला म्हणजे उष्ण प्रदेशातून उष्ण वारे हे थंड प्रदेशाकडे जातात किंवा थंड प्रदेशातील थंड वारे हे उष्ण प्रदेशाकडे जातात आणि त्यामुळं दाब आणि तापमान हे दोन्ही प्रदेशातील सारखं करण्याचे काम हे वारे
या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे सर्वसामान्य अशा प्रकारचं परिचलन या ठिकाणी चालू असतं. हे वारे या वाऱ्याच्या माध्यमातून होत असल्यामुळे अनेक वेळा ही समानता करत असताना निश्चित जोरदार अशा प्रकारच्या वाऱ्याचं वहन या ठिकाणी होत असतं. मग हे झाले वारे. परंतु मग वायू राशी काय आहे तर 1928 मध्ये बार्झिलॉन नावाचे जे काही शास्त्रज्ञ हवामान शास्त्रज्ञ होते, बर्झिलॉन, नावाचे शास्त्रज्ञ 1928 मध्ये यांनी अशा वाऱ्याचं वहन करत असताना त्यांनी वायू राशीची एक क्रांतिकारी संकल्पना या ठिकाणी मांडली. अशाच वाऱ्याचा अध्ययन ते करत होते आणि मग वाऱ्याचा अध्ययन करत असताना त्यांना असं काही वेगळं आढळलं की त्यांना असं वाटलं की ही समानता निर्माण करण्याचे काम हे वारे करतात. परंतु वारे करत असताना, निर्माण करत असताना काही वेळेस क्षितिज समांतर अशा प्रकारचा एक मोठा क्षेत्र असणारा भागच एका ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणी एक सारखा दाब आणि सारखा तापमान, सारखी आर्द्रता असणारा भाग एका ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणी त्याचं वहन होतं. आणि मग अशा प्रकारचा वातावरणातील असणारा हा जो काही भाग आहे की जो अनेक किलोमीटर पर्यंत क्षितिज समांतर लांब असतो आणि 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रुंद असणारा, उंच असणारा हा भाग, हा पट्टा हवामानाचा किंवा वातावरणाचा पट्टा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी याचं वहन होतं. आणि मग हे काय आहे, आणि त्यांनी त्याचा अध्ययन करत असताना त्यांना असं आढळलं की निश्चित पृथ्वीवर वारे आणि आपण जे काही नवीन प्रकारचं जे काही आढळलं आपल्याला की जे एक संपूर्ण भाग एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी त्याचं वहन होतं, त्याचं संचलन होतं, आणि मग ते दुसरं आहे सूक्ष्म वायू राशी. आणि अशा पद्धतीनं त्यांनी वायू राशीची संकल्पना ही मांडली. आणि त्यांनी वायू राशी संकल्पना मांडत असताना वाऱ्यापेक्षा अधिक सुधारित आहे. वारे आणि वायू राशी या स्वतंत्र आहे. त्यांनी सांगितलं की वारे हे वेगळे आणि वायू राशी या वेगळे आहे. वाऱ्याच्या एका पट्ट्यात वेगवेगळे वायू राशी असू शकतात. वाऱ्याच्या एका पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वायू राशीचे भाग असू शकतात, किंवा वायू राशीच्या एका पट्ट्यात किंवा वायू राशीच्या एका प्रदेशात भिन्न भिन्न प्रकारचे वारे देखील वाहू शकतात. परंतु खऱ्या अर्थाने काही वारे वायू राशीचे आहेत. त्यांना असं आढळलं की काही वारे हे या ठिकाणी वायू राशीचे आहेत. आणि त्यांनी मग शोधलं की मोसमी प्रकारचे जे वारे आहे हे मुळामध्ये वायू राशीचे. कारण आपण पाहतोय की एक सारखी आर्द्रता आणि एक सारखं तापमान घेऊन हे वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतात. आणि मग हे अशाच पद्धतीने जर वाहत असेल तर निश्चित हे जे काही वारे आहे हे वायू राशीच आहे, असं या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी म्हणायचं आहे. वायू राशीच्या आधारावरच अनेक हालचाली या ठिकाणी निर्माण होतात. वायू राशीच्या आधारावर त्यांनी शोधलं की वायू राशीच्या आधारावरच अनियमित अशा प्रकारच्या वातावरणामध्ये हालचाली या निर्माण होतात आणि त्यातूनच आवर्त, प्रत्यावर्त किंवा वातावरणीय विक्षोभ अशा प्रकारच्या घटना
या ठिकाणी घडत असतात आणि या घटनांचं जर चांगल्या प्रकारचं अध्ययन करायचं असेल तर आपल्याला आवडत असेल, प्रत्यावर्त असेल किंवा वातावरणीय विक्षोभ असेल, जर आपल्याला चांगल्या प्रकारचं अध्ययन जर याचं करायचं असेल तर त्यासाठी वायुराशींचा अभ्यास करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. वायुराशीचा एकूण हवामानावर एवढा मोठा प्रभाव पडतो की प्रादेशिक हवामान समजून घेताना किंवा समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न करत असलो तर घेताना आपल्याला वायुराशीची माहिती असणं आवश्यक असते. जर आपल्याला प्रादेशिक हवामान समजून घ्यायचं असेल तर आपल्याला वायुराशीचा अभ्यास त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे हवामानशास्त्राने किंवा हवामानशास्त्राच्या अभ्यासामध्ये वायुराशीचे स्वरूप गतिमान असल्याचं मानलं जातं. म्हणजे वायुराशी जी आहे या वायुराशीचे स्वरूप एक हवामानशास्त्रामध्ये गतिमान अशा प्रकारचं स्वरूप असलेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्र हो, अशा पद्धतीनं या वायुराशीचा अभ्यास या ठिकाणी आपण करतो. त्यानंतर मित्र हो, आपण जर बघितलं तर वायुराशी म्हणजे काय, या ठिकाणी वायुराशीची व्याख्या ही आपल्याला या ठिकाणी करावी. वायुराशीची व्याख्या किंवा एअर मासेस किंवा वायुराशी म्हणजे काय, तर वायुराशी म्हणजे हवेचा एक मोठा हिस्सा किंवा भाग असून त्यामध्ये क्षितिज समांतर पातळीवर भूपृष्ठावर हजारो किलोमीटर किंवा शेकडो किलोमीटर पर्यंत तापमान, आर्द्रता व लोप दर, यात समानता आढळते. तर मित्र हो, वायुराशी म्हणजे काय, त्यांनी वायुराशीची एक सर्वसाधारण व्याख्या करण्याचा प्रयत्न केला की त्यांनी सांगितलं की वायुराशी म्हणजे हवेचा असा भाग की जो शेकडो किलोमीटर पर्यंत लांब आहे, शेकडो किलोमीटर पर्यंत तो भाग लांब आहे आणि त्या भागामध्ये तापमान, आर्द्रता आणि तापमानाचा लोप दर हा सारखाच आहे. आणि अशा असणाऱ्या या हवेच्या भागाला, मोठ्या भागाला आपण वायुराशी असे म्हणतो. आणि अशा प्रकारचं जी काही संकल्पना आहे किंवा व्याख्या आहे ही हवामानशास्त्रज्ञ R.G. बेरी नावाचे शास्त्रज्ञ आणि R.J. कोरले नावाचे शास्त्रज्ञ यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. वायुराशी जसे शेकडो किलोमीटर पर्यंत विस्तीर्ण असतात तशाच त्यांची जाडी देखील 5 ते 6 किलोमीटर पर्यंत असते. म्हणजे 5 ते 6 किलोमीटर जाडीच्या या वायुराशी या ठिकाणी आपल्याला वातावरणामध्ये दिसून येतात. त्यामुळे एका वायुराशी उंचीनुसार वेगवेगळ्या पातळीवर तापमान व आर्द्रता यामध्ये भिन्नता आढळते. एकाच वायुराशीत आढळणारी ही भिन्नता हवामानाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. कारण वातावरणाचे उभे वितरण आणि तिच्यातील आर्द्रतेचं प्रमाण या दोन गोष्टीवर ती वायुराशी थंड आहे
ही उष्ण प्रकारची आहे. त्या वायुराशीची घनता, स्थिरता आणि पर्जन्य या घडामोडी अवलंबून असलेल्या आपल्याला दिसून येतात. वायुराशी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात संचार करतात. या वायुराशी एकाच प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये त्या संचार करत असतात किंवा त्या वाहत असतात. अर्थातच एका प्रदेशातील तापमान व आर्द्रता हे महत्त्वाचे गुणधर्म या वायुराशीमुळे दुसऱ्या प्रदेशामध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये पोहोचविले जातात. अशा प्रकारे पृथ्वीवरील उष्ण व शीत कटिबंधात तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होते आणि पृथ्वीचं जे काही ताप संतुलन आहे हे पृथ्वीचं ताप संतुलन ठेवण्यामध्ये या वायुराशी या मदत करत असतात. तर अशा पद्धतीने मित्र होऊन या वायुराशी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या वायुराशीच्या संदर्भाने जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की या वायुराशी म्हणजे काय, तर एक असा मोठा भाग की जो सारख्याच तापमानाचा, सारख्याच आर्द्रतेचा आणि सारख्याच उलटतालाचा आहे की ज्याची क्षितिज समांतर लांबी शेकडो किलोमीटर पर्यंत असते, ज्याची उंची 4 ते 5 किलोमीटर पर्यंत, ज्याची जाडी 4 ते 5 किलोमीटर पर्यंत असते, अशा असणाऱ्या हवेच्या भागाला, वातावरणातील हवेच्या भागाला आपण वायुराशी असं म्हणतो. त्रिवार्ता नावाच्या शास्त्रज्ञाने या ठिकाणी वायुराशीची व्याख्या करत असताना त्याने सांगितलं की वायुराशी हा वातावरणातील वायूचा किंवा हवेचा क्षितिज समांतर असा एक जाड व विस्तृत भाग असतो. बघा, त्रिवार्ता काय म्हणतो की वायुराशी हा वातावरणातील वायूचा किंवा हवेचा क्षितिज समांतर एक असा जाड व विस्तृत भाग असतो की ज्याचे तापमान व आर्द्रता ही सर्वच ठिकाणी सारखी असते. त्याचे तापमान व आर्द्रता सर्वच ठिकाणी ही समसमान असते असं त्रिवार्ता नावाच्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी वायुराशीची व्याख्या करत असताना सांगितलेलं आहे. त्यानंतर बेरी चोरले नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत यांनी या वायुराशीची व्याख्या करत असताना दुसरी अशी व्याख्या केली की वायुराशी हा हवेचा फार मोठा भाग असून शेकडो किलोमीटर लांब अशा क्षितिज समांतर पातळीवर तापमान, आर्द्रता आणि लोपदर यात समानता आढळते. असा असणारा भाग म्हणजेच वायुराशी होय. अशा प्रकारची संकल्पना, अशा प्रकारची व्याख्या मग ते त्रिवार्ता नावाचे शास्त्रज्ञ असतील किंवा बेरी व चोले नावाचे शास्त्रज्ञ असेल, या दोघांनी वायुराशीची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. तर मित्र हो, पुढील तासामध्ये आपण वायुराशीचे जे भिन्न प्रकारचे गुणधर्म असतात या गुणधर्माचा अभ्यास हे आपण पुढील तासामध्ये या ठिकाणी करू. धन्यवाद.